तर राज्यघटना या विषयामधला आजचा जो टॉपिक बघणार आहे तो आहे प्रस्ताविका. प्रस्ताविका हा टॉपिक आज आपण व्यवस्थित बघूया. चला तर प्रस्ताविकेचं तत्वज्ञान काय सांगितलंय बघा. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला प्रस्ताविकेलाच काय म्हटलं जाते? सरनामा. सरनाम्यालाच काय म्हटलं जाते? उद्देशपत्रिका. प्रस्ताविका, सरनामा, उद्देशपत्रिका सगळं एकच आहे. हे देण्यात आलं. प्रस्ताविका म्हणजे काय? प्रस्तावना होय. प्रस्ताविका म्हणजे प्रस्तावना होय. सर्वप्रथम अमेरिकेची जी घटना आहे त्या अमेरिकेच्या घटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आलेली आहे. त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला. सर्वात पहिला बघा, प्रस्ताविका राज्यघटनेला टाकायचं काम कुठल्या देशाने केलं? तर अमेरिका देशानं प्रस्ताविका देण्याचं काम केलंय. नंतर इतर देशांनी त्या पद्धतीचा स्वीकार केला. प्रस्ताविकेत घटनेचा सार म्हणजे थोडक्यात त्या प्रस्ताविकेत घटनेचा सार किंवा सारांश देण्यात येतोय. आता नानी पालखीवाला यांनी प्रस्ताविकाला काय म्हणले? घटनेचं ओळखपत्र असं कोण म्हणलंय प्रस्ताविकेला? तर नानी पालखीवाला यांनी म्हणलेलं आहे. तर भारताची घटना कोणी तयार केला? तर पंडित नेहरू. भारताच्या घटनेची प्रस्ताविका जी आहे, उद्देशपत्रिका, प्रस्ताविका जी तयार केल्या ती कोणी तयार केल्या? तर पंडित नेहरू. या पंडित नेहरूने तयार केलेली आहे. आणि संविधान सभेत मांडलेले उद्देशपत्र तर यावर आधारित आहे. पंडित नेहरू यांनी उद्देशपत्र संविधान सभेत केव्हा मांडले? तर तारखेसहित लक्षात ठेवायचं. हे उद्देशपत्र पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरू यांनी मांडलंय. तर संविधान सभेने तिचा स्वीकार कधी केलाय? बघा, संविधान सभेनं स्वीकार कधी केलाय? 22 डिसेंबर 1947 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकृत केलं. ही तारखा दोन्ही पण पाठ पाहिजेत. पंडित नेहरूंनी मांडले कधी? तर 13 डिसेंबर 1946. तर संविधान सभेनं स्वीकार कधी केला? तर 22 जानेवारी 1947. आता भारताची जी घटनेची जी प्रस्ताविका आहे ती पुढील प्रमाणे आहे. बघा कशी जशीच्या तशी प्रस्ताविका आहे. घटनेची प्रस्ताविका कशी आहे बघा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, तसंच खाली काय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान सभा अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. ही काय बघा, वर्ण मी तुम्हाला हे वाचून दाखवली, संपूर्ण प्रस्ताविका वाचून दाखवली. आणि ह्या प्रस्ताविकेमध्ये बघा सुरुवात कशी होत्या बघा. आम्ही भारताचे लोक. प्रस्ताविकेची सुरुवात कशी होत्या? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक जे लाल शब्द आहेत ती एकदम महत्वाची आणि इम्पॉर्टंट आहेत. सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकास. आता न्याय कुठले? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. म्हणजे 3 प्रकारचे न्याय आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. त्याच्या खाली दिले स्वातंत्र्य बघा. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य. तर समानता कशाची आहे बघा? दर्जाची आणि संधीची समानता.
निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या, त्या सर्वांमध्ये व्यक्तीची बघा प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून बघा आमच्या संविधान सभेत आज दिनांक ज्या दिवशी स्वीकारली त्या दिवशी बघा 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हेच पुढं ह्या टॉपिकमध्ये काय दिले, हेच पुढं सगळा सारांश उलगडा करून पुरा हा टॉपिक आहे. प्रस्ताविकेमध्ये नवीन शब्द टाकल्यात. काय कुठलं? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द नंतर टाकल्यात. सुरुवातीला हे शब्द प्रस्ताविकेमध्ये नव्हते. सुरुवातीला हे शब्द प्रस्ताविकेमध्ये नव्हते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द नंतर टाकल्यात. आणि ती दुरुस्ती किती आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हे नवीन 3 शब्द टाकल्यात. परीक्षेला बऱ्याच वेळा विचारल्यात, त्यामुळे हे पाठच करायचं. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द प्रस्ताविकेमध्ये नंतर ऍड केल्यात 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार. बघा प्रस्ताविकेचे घटक, प्रस्ताविकेतून 4 घटक स्पष्ट होतात. प्रस्ताविकेतून त्यांनी दिले 4 घटक स्पष्ट होतात. एक म्हणजे घटनेच्या प्रस्ताविकेचा घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत. घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत प्रस्ताविका स्पष्ट करत्या. घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते. एक झालं. दुसरं भारतीय राज्याचे स्वरूप. भारतीय राज्यांचे स्वरूप आदर्श. अति आदर्श प्रस्ताविका भारतास काय? सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. एक क्रम पण असंच लक्षात राहायचं. कधी पण म्हणताना काय म्हणायचं? सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य याचा क्रमच पाठ पाहिजे. सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य याचा क्रम सुद्धा तिने विचारलेला आहे आयोगानं. समाजवादी बघा सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असल्याचं घोषित केलंय. आणि भारतीय राज्यांचे स्वरूप आदर्श स्वरूप म्हणजेच त्याला काय आदर्श म्हणल्या ते प्रस्ताविका भारतात सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असल्याचं घोषित करतं. हेच भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श. भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श काय आहेत तर सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे भारतीय जनतेनं स्वतःसाठी स्वीकारलेले हे काय आहेत? आदर्श आयडियल्स आहेत. हे पाठ पाहिजे. आदर्श बघा कुठली ती वरची लाईन. तर उद्देश, घटनेचे उद्देश किंवा आकांक्षा. घटनेचे उद्देश किंवा आकांक्षा काय बघा? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 4 शब्द. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे सुद्धा शब्द एका लाईनीत माहित पाहिजेत. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलाय. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे 4 शब्द एका लाईनीत. आणि हे घटनेचे काय आहेत? उद्देश. हे घटनेचे उद्देश आहेत आणि ते भारतीय जनतेच्या काय आहेत? आकांक्षा स्पष्ट करतात. भारतीय जनतेच्या आकांक्षा तसंच घटनेचे उद्देश काय आहेत तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे कळायला पाहिजे. घटनेची स्वीकृती कधी आहे बघा? तारीख दिल्या आपल्याला माहित पण आहे. घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आली आणि प्रस्ताविकेत नमूद करण्यात आलंय. घटनेचा अंमल कधी आहे तर 26 जानेवारी 1950 पासून घटनेचा अंमल आहे. तर प्रस्ताविकेचे तत्वज्ञान सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, एकात्मता हे प्रस्ताविकेतील महत्वाचे शब्द. प्रस्ताविकेतील महत्वाचे शब्द कुठले कुठले आहेत बघा? सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, एकात्मता
हे प्रस्ताविकेतील महत्वाचे शब्द आहेत आणि हे शब्द प्रस्ताविकेचे काय आहेत? तत्वज्ञान प्रदर्शित करतात. आता घटनेचे म्हणजे प्रस्ताविकेचे तत्वज्ञान प्रदर्शित करणारे शब्द कुठले आहेत? तर वरील सर्व: सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, एकात्मता. तर एक एक शब्द, आता ह्यातला एक एक शब्दाचं म्हणजे उलगडा केलाय, एक एक शब्दाचा उलगडा केलाय त्यातला. बघा पहिला शब्द काय? सार्वभौमत्व. सार्वभौम म्हणजे काय? सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणं. सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नाही. म्हणजे भारत सार्वभौम आहे म्हणजे भारत आता स्वतंत्र असून कोणत्याही परकीय सत्तेचं आधिपत्य आता भारतावर नाही आहे. सार्वभौमत्व म्हणजे भारत स्वतंत्र आहे आणि दुसरा कोणाचंही आता इथं आमच्या भारतावर अधिकार नाही आहे. कळालं? सार्वभौम म्हणजे तर भारत सार्वभौमत्व आहे, भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचं आधिपत्य नाही. त्यामुळं भारत आपले अंतर्गत व बाह्य कारभार, अंतर्गत बाह्य कारभार स्वतः म्हणजे करण्यास मुक्त आणि सक्षम आहे. म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून. लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? आपण जे पाठवलेले आमदार खासदार आहेत त्यांच्या मार्फत. त्याच्या खाली बघा सार्वभौम या शब्दात, सार्वभौम या शब्दात म्हणजे परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस बहाल करण्याचा अधिकारही समाविष्ट आहे. म्हणजे आता सार्वभौम म्हणजे आपला देश, आपण स्वतंत्र आहोत, आपण म्हणजे युद्ध करून किंवा जिंकून दुसरा प्रदेश आपण घेऊ शकतोय स्वतः आपण, आणि घेऊ अधिपतीत करू शकतोय. जम्मू काश्मीर नाही बाबा, दुसरा मुद्दा आहे. तर आणि दुसऱ्या ह्यानं जर कोण आपल्यावर आक्रमण केलं तर आपण काय करू शकतोय? काय अडचण असेल तर आपला भाग तोडून देऊ शकतोय. म्हणजे पूर्ण निर्णय घ्यायला आपण काय सक्षम आहोत. म्हणजे आपण कसा आहे आपला देश, आपण सार्वभौम आहोत. सार्वभौम शब्दाचा अर्थ कळाला का? बघा, राष्ट्रकुल, संयुक्त राष्ट्र यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलंय. ते जर सदस्यत्व स्वीकारलंय त्याचा अर्थ असा होत नाही की सार्वभौमत्वाचा लोप होतोय. कळालं? आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं म्हणजे सार्वभौमाचा लोप होतोय असं होत नाही आहे. दुसरा शब्द काय आहे बघा? समाजवादी. समाजवादी शब्दाचा अर्थ काय? बघा, आपण सकाळच्याच लेक्चरमध्ये कशात बघितलं होतं? इकॉनॉमिक्स मध्ये आपण बघितलं होतं काय? समाजवादी शब्द समाजवादी शब्द प्रस्ताविकेमध्ये 1976 ला 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आला. हा शब्द घटनेत केवळ कुठं आहे समाजवादी शब्द? बघा, केवळ म्हणलंय, केवळ हा शब्द समाजवादी हा शब्द फक्त प्रस्ताविकेत आढळतो, घटनेत इतरत्र कुठेही आढळत नाही. मात्र घटनेत समाजवादाचा सार काही मार्गदर्शक म्हणजे तसा अर्थ म्हणजे समाजवादाचा काही सार मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात आधीपासूनच आहे. काँग्रेस पक्षानं पण जे 1955 मधील आवडी अधिवेशन होतं त्या आवडी अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेचं तत्व स्वीकारलंय. बघा, काँग्रेस पक्षानं 1955 मधील आवडी अधिवेशन या अधिवेशनामध्ये समाजवादी समाजरचनेचं तत्वाचा स्वीकार केलाय. घटनेमध्ये मात्र समाजवादी शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. समाजवादी हे शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ काय घटनेमध्ये स्पष्ट केलेला नाही. अर्थातच भारताचा समाजवाद कसा आहे? लोकशाही समाजवाद आहे. भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे, साम्यवादी समाजवाद नाही. आता तुम्हाला सगळा त्याचा उलगडा करून सांगायची गरज नाही आहे, सकाळच्याच लेक्चरमध्ये झालंय. साम्यवादी समाजवादात उत्पादनाच्या सर्व घटकांचं राष्ट्रीयकरण व खाजगी मालमत्तेला पूर्ण बंदी अंतर्भूत असते. याउलट लोकशाही समाजवादात सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेवर विश्वास असतोय. इंदिरा गांधी यांच्या मते समाजवादाचा भारताचा स्वतःचा एक असा वेगळा ब्रँड आहे.
लोकशाही समाजवादात अहिंसक उत्क्रांतीच्या मार्गानं, क्रांतीच्या नव्हे उत्क्रांती, क्रांती आणि उत्क्रांती ह्यात काय फरक आहे? उत्क्रांती म्हणजे हळूहळू 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 पायरी पायरीनं विकास, तर क्रांती म्हणजे एकदम एकदम बदल. आर्थिक व सांपातिक विषमता दूर करणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते लोकशाही समाजवादी, आता बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या मते आपल्या ह्या समाजवादी शब्दाचा अर्थ काय सांगितलाय? लोकशाही समाजवादीची काय उद्दिष्टे? दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य आणि संधीची विषमता दूर करणे ही असतात. तसं भारतीय समाजवाद, मार्क्सवाद आणि गांधीवाद, म्हणजे मार्क्सवादचा समाजवाद आणि दुसरं म्हणजे गांधीजींचा म्हणजे समाजवाद, याचं काय आहे? मिश्रण असून झुकाव कोणीकडे तर गांधीवादाकडे आहे. असं कोण म्हणलंय? तर सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे, मत आहे. तर 1991 पासून जे हे पण आपण कालच्या सकाळच्या लेक्चरमध्ये बघितलं, 1991 पासून सुरू करण्यात आलेलं जे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे भारतीय समाजवाद कसा आहे? बराच विरल होत चाललाय. आता तिसरा शब्द काय आलाय? धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ कसा स्पष्ट केलाय बघा. भारताच्या धर्मनिरपेक्षच्या बाबत असं म्हटलं जातंय की भारतीय राज्य धार्मिक नाही, भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मीही नाही, तसंच धर्माविरोधी सुद्धा नाही. बघा परत सांगतो, भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, तसेच धर्माविरुद्ध सुद्धा नाही. म्हणजेच भारतात कोणतेही राज्य धर्म नाही. भारताचा कोणतासा राज्य धर्म असा स्पेशल असा एक देशाचा किंवा राज्याचा राज्य धर्म नसेल. भारतीय राज्य कोणत्याही विशिष्ट धर्मास, जे एकाच असं विशिष्ट धर्मास निधीच्या साह्याने पुरस्कृत करणार नाही. त्याचं काय दोन अर्थ होतात बघा. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचं, म्हणजे आपल्या देशात राहणारा जी व्यक्ती आहे ते कोणत्याही धर्माचं आचरण करण्यास मुक्त असेल, कोणताही धर्म स्वीकारू शकते. तसं राज्य कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. म्हणजे जे आपला देश आहे, देशाचं जे म्हणजे सरकार राज्य जे करणार आहे ते धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. तू ह्या धर्माचा आहेस म्हणून तुला जास्त ह्यो कमी दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून असं भेदभाव करणार नाही. कळलं? आता धर्मनिरपेक्ष शब्द सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीनेच टाकला असला तरी मूळ घटनाकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचाच प्रयत्न केलाय. ह्यो शब्द सुद्धा, धर्मनिरपेक्ष शब्द सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीनंच टाकला, तरी पण घटनाकर्त्यांनी, जी मूळ घटनाकर्त्यांनी होती, त्यांचा मूळ उद्देशच काय? धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कलम 25 ते 28 मूलभूत हक्क दिल्यात. कलम 25 ते 28 जे 12 ते 35 पर्यंत आहेत, तसंच त्यात काय दिलंय? धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मूळ घटनेत प्रदान करण्यात आला आहे. त्यातून धर्मनिरपेक्षता पूर्णपणे स्पष्ट होत्या. कलम 25 ते 28 पुढे आपल्याला अभ्यास आहेच आणि आपण ते बघणार आहोत. तर भारताची घटना धर्मनिरपेक्षतेची कशी आहे? सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. म्हणजेच राज्यसंस्थेला कोणत्याही धर्माचा आधार नसला तरी घटना काय करते? धर्माचं अस्तित्व अमान्य करीत नाही आणि कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य करत नाही आणि सर्व धर्मीयांना संख्याबळाचा विचार न करता समान दर्जा प्रदान करते. ह्या शब्दाचा अर्थ कळाला का बघा. त्याच्यानंतर जो शब्द येतो तो सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. चौथा शब्द कुठला आहे? लोकशाही शब्दाचा अर्थ दिलाय. अण्णा कळालंय का? उगाच झोप आल्या? कळालंय ना? आता लोकशाहीला इंग्रजीत काय म्हटलं जातं? डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इंग्रजीत, लोकशाहीलाच इंग्रजीत म्हटलं जातं डेमोक्रेसी. हा शब्द डेमॉस व क्रेसिया, डेमॉस आणि क्रेसिया या दोन शब्दापासून बनलेला आहे. डेमॉस म्हणजे लोक, डेमॉस म्हणजे लोक, तर क्रेसिया म्हणजे काय? सत्ता. यावरून लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती.
लोकशाही म्हणजे काय? लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती. कळालं? लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, म्हणजे हे राज्यच कोणाचं आहे तर लोकांचं राज्य असणारी सत्ता म्हणजेच लोकशाही शासन पद्धती होय. प्रस्ताविकेनं प्रदर्शित केल्यानुसार लोकशाही जनसार्वमत्वाच्या तत्वावर आधारलेली असून सर्वोच्च कोण आहे? सर्वोच्च सत्ता कोणाच्या हातात आहे तर लोकांच्या हातात आहे. आपण ज्या वेळेला मत टाकतोय त्यावेळेला आपला प्रतिनिधी कुठे जातोय? संसदेत किंवा विधानमंडळात जातोय. म्हणजे सत्ता शेवटी कोणाच्या हातात आहे तर लोकांच्या हातात सत्ता आहे. त्यालाच काय म्हणलंय? त्या शब्दाचा अर्थ होतोय लोकशाही असा अर्थ होतोय. लोकशाही दोन प्रकारची असते. लोकशाही सुद्धा दोन प्रकारची, एक प्रत्यक्ष आणि दुसरी अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे लोक स्वतः कारभार करणार आणि अप्रत्यक्ष म्हणजे आपला प्रतिनिधी संसदेत जाणार. आपला प्रतिनिधी संसदेत किंवा विधानमंडळात तिथं जाणार. राज्याच्या विधानमंडळात किंवा देशाच्या संसदेत आपण ज्याला मत टाकतोय तो आपला प्रतिनिधी आपल्या मार्फत तिथं जाणार, म्हणजे अप्रत्यक्ष. आणि प्रत्यक्ष म्हणजे स्वतः, म्हणजे लोक त्याच्यात सहभागी होणार. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्यकारभारात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतोय. जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतोय. उदाहरणार्थ पूर्वीची ग्रीक गणराज्य, पूर्वीची जे ग्रीक राज्य होतं त्यात काय केलं जायचं? निर्णय लोकांच्या समोर डायरेक्ट घेतला जायचा. ती लोक स्वतः हजर असायची. ग्रीक गणराज्य, नगरराज्य किंवा सध्याचं आता एक उदाहरण आहे प्रत्यक्ष लोकशाहीचं उदाहरण कुठलं देश आहे तर सध्याचं स्वित्झर्लंड. हे पण लक्षात ठेवा. प्रत्यक्ष लोकशाहीचं इथे एक उदाहरण दिलंय तर ते आहे स्वित्झर्लंड. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये कसं असतं? जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभारात सहभागी होत असते. त्यामुळे तिला काय म्हटलं जातंय? प्रातिनिधिक लोकशाही. म्हणजे आपल्या भारताची जशी लोकशाही तशी प्रातिनिधिक लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाही सुद्धा दोन प्रकारचे. अप्रत्यक्ष लोकशाहीचं परत काय केल्यात? दोन प्रकार. त्यात एक असत्या संसदीय आणि एक असत्या अध्यक्षीय. संसदीय शासन व्यवस्था असते आणि दुसरी असत्या अध्यक्षीय शासन व्यवस्था. भारतात संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात, त्यातला कुठला टाईप घेतला आपण? अप्रत्यक्ष मध्ये परत दोन, संसदीय आणि अध्यक्षीय. भारतीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार कसा करण्यात आलाय? संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आला आहे, ज्यामध्ये कार्यकारी मंडळ त्याच्या सर्व धोरणे आणि कृतीसाठी कायदे मंडळाला जबाबदार असतं. हे सुद्धा तुम्हाला पुढे उलगडा होणार आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे काय, कायदे मंडळ म्हणजे काय आणि ते कसं जबाबदार असतं हे सुद्धा पुढं क्लिअर होईल. सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती नियतकालिक, म्हणजे काय असतं याच्यात? सार्वत्रिक प्रौढ मतदान नियतकालिक म्हणजे टायमाच्या टायमाला 5 वर्षातून एकदा आपण निवडणुका घेतोय. कायद्याचं राज्य, व्यक्ती स्वातंत्र्य, जबाबदार शासन पद्धती, स्वतंत्र न्याय व्यवस्था इत्यादी बाबत लोकशाहीचे काय द्योतक आहेत. प्रस्ताविकेतील लोकशाही शब्द मात्र व्यापक अर्थानं घेतला असून, बघा लोकशाही शब्द कसा आहे? एक मोठ्या व्यापक अर्थाने घेतला आहे. लोकशाही म्हटलं तर नुसतं राजकीय लोकशाही नाही आहे. लोकशाही म्हटलं तर राजकीय लोकशाही नाही, त्याचबरोबर काय सामाजिक आर्थिक लोकशाहीचा पण त्यात विचार केलेला आहे. त्यामुळं लोकशाही शब्दाचा काय केलंय? व्यापक अर्थ घेतलाय. लोकशाही शब्दाचा अर्थ व्यापक अर्थाने घेतलाय. नुसतं राजकीय लोकशाही न घेता आपण भारतीय घटनेमध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही याचा पण इथं विचार केलेला आहे. तर 5वा शब्द काय? गणराज्य. गणराज्य शब्दाचा अर्थ काय होतोय? बघा, गणराज्य लोकशाही शासन पद्धती दोन प्रकारची असू शकते. बघा, लोकशाही जी शासन पद्धती आहे दोन प्रकारची असू शकते. एक असते घटनात्मक आणि दुसरी आहे राजेशाही व गणराज्य. एक घटनात्मक राजेशाही व दुसरी गणराज्य. दोन टाईप लोकशाहीमध्ये पण दोन टाईप दिल्यात, घटनात्मक राजेशाही आणि गणराज्य. जी घटनात्मक राजेशाही असते की नाही, मध्ये राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारा तो राजा किंवा राणी काय करत असत्या? आपलं पद, म्हणजे परंपरानं तिथला जो राजा आहे ते वंश परंपरेनं
आजा मेला की त्याचा त्याचा पोरगा, पोरगा मेला की नातू, नातू मेला की त्याचा पोरगा, तो राजा तिथं फिक्स असणार आहे. मग त्याला काय म्हणलं, घटनात्मक राजेशाही. जसं इंग्लंडमध्ये काय तिथली राणी राणी काय असत्या, तिथं वंश परंपरागत तिथं राष्ट्रप्रमुखाचं पद त्यांच्याकडे त्यांच्या एकाच घरात असतंय. त्याला काय म्हणायचं, घटनात्मक राजे आहे. तर गणराज्य काय बघा, घटनात्मक राजेशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारा राजा किंवा राणी आपलं पद वंश परंपरेने धारण करते. उदाहरणार्थ युनायटेड किंगडम. मात्र गणराज्य गणराज्य म्हणजे गण म्हणजे कोण, लोक. गण म्हणजे लोकांच्याकडून निवडून दिलेला राजा. गणराज्य करालं, गणराज्य म्हणजे लोकांच्याकडून निवडून दिलेला राजा. म्हणजे या गणराज्य पद्धतीमध्ये राष्ट्र जो प्रमुख असतोय ते लोकांद्वारे काय दिलं जातोय, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिला जातोय. म्हणजे आपल्या भारतातला कोण असतोय राजा, राष्ट्रपती. राष्ट्रपती हा राजा आहे आणि राष्ट्रपतीला आपण काय करतोय, अप्रत्यक्षपणे निवडून देतोय. म्हणजे आपला राजा काय वंश परंपरेनं एकच नाही आहे, तर तो 5-5 वर्षाला आपला राजा बदलतोय. आणि तो गणराज्य म्हणजे लोकांच्याकडून अप्रत्यक्षपणे निवडून दिला जातोय, त्यालाच गणराज्य. गणराज्य शब्दाचा अर्थ कळाला. यानुसार भारत एक गणराज्य आहे, कारण भारताचे जे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे जे राष्ट्रपती आहेत ते लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडले जातात. गणराज्य संज्ञेतून अजून 2 अर्थ पुढे निघतात बघा. राजकीय सार्वभौमत्व कोणाच्या, लोकांच्या हाती असून राजा हा राणीसारखा एका व्यक्तीच्या हाती नसते. गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग नसतोय. सर्व सार्वजनिक कार्यालय विना भेदभाव सर्वांना खुले असतात. तर आता त्याच्या पुढचा शब्द कुठला आहे, न्याय, स्वातंत्र्य, समानता, एकता, एकात्मता जे शब्द आहेत त्याचा आपण हे बघूया. न्याय. प्रस्तावित न्यायाची 3 स्पष्ट स्वरूपे स्वीकारण्यात आल्यात. न्याय बघा, न्याय म्हटलं तर बघा कुठलं न्याय आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय. न्याय किती आहेत बघा, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. या तिन्ही पण शब्द लक्षात ठेवायचा. न्याय म्हटलं तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. तिन्ही प्रकारचा न्याय साध्य करण्याचा प्रयत्न मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वात तरतुदीच्या साहाय्याने करण्यात आले. हे तिन्ही प्रकारचा न्याय साध्य करायचं कुठल्या ह्याच्यातनं केलं तर घटनेतला मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वाच्या तरतुदीनुसार त्या साहाय्यानं म्हणजे हे स्पष्ट करण्यात आलंय. आता सामाजिक न्यायामध्ये काय येतंय बघा, जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग यासारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावानं सर्व नागरिकांना समान वर्तणूक आहे. म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे जात, कुठल्या जातीचा आहे, त्याचा रंग, वंश, धर्म, लिंग यानुसार भेदभाव केला जाणार नाही. ह्यो काळा आहे, ह्यो पांढरा आहे, ह्यो अमुक जातीचा आहे, ह्यो तमुक जातीचा आहे, याचा धर्म वेगळा आहे, हे स्त्री आहे, हे पुरुष आहे, असं म्हणून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. हे काय, सामाजिक न्याय. तसंच आर्थिक न्यायामध्ये काय दिलंय बघा, आर्थिक म्हणजे उत्पन्न. आर्थिक म्हणजे उत्पन्नाशी म्हणजे पैशाशी संबंधित असतंय. उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्नांचा समावेश असतोय. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय. एक म्हणजे सामाजिक न्याय बघितला आपण मगाशी, वर्ण, वंश, धर्म, लिंग यासारख्या कोणताही भेदभाव नाही. आणि आर्थिक न्यायामध्ये काय, उत्पन्न, संपत्ती आणि विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न होतो. सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय यांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं, वितरणात्मक न्याय. सामाजिक न्याय प्लस आर्थिक न्याय दोन्ही मिळून काय, वितरणात्मक न्याय असं संबोधलं जातंय. आता वरच राहिले आपलं आर्थिक न्यायामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे देशात जेवढे लोक आहेत आपल्या त्या सर्वांना समान म्हणजे संपत्ती आणि उत्पन्न म्हणजे सर्व लोक ना सारखं मिळावं याचा प्रयत्न केला जातोय. भरपूर गरिबी बाबा कमी व्हावं किंवा रोजगार सर्वांना समान मिळावं ह्यासारखं जे प्रयत्न केले जातात म्हणजे उत्पन्न आणि संपत्तीचे विषमता नष्ट करण्याचा म्हणजे प्रयत्नांचा समावेश याच्यात असतोय आर्थिक न्यायामध्ये. कळालं आदित्य. आता राजकीय न्यायामध्ये काय बघा, राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क.
सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता इत्यादीचा समावेश होतोय. तुम्हाला कोणाला जर उभारायचं असेल निवडणुकीसाठी तर कोण अडवणार आहे का? नाही. तुम्ही उभारू शकताय. तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाले की मतदानाचा अधिकार पूर्ण म्हणजे अधिकार आहे. म्हणजे राजकीय हक्क काय तुम्हाला सगळ्यांना समान आहे, कोणी अडवणार नाही. सामाजिक आर्थिक राजकीय सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा आदर्श कुठून घेतलाय तर हे सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा आदर्श कुठून घेतलाय तर रशियन राजक्रांती 1917 पासून स्वीकारण्यात आले. हे आदर्श कुठून घेतले तर रशियन राजक्रांती 1917 पासून. आता स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ हे काय तुम्हाला सांगायला नको. स्वातंत्र्य म्हटलं तर काय तुम्हाला माहितीच आहे. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ व्यक्तीच्या कृतीवर बंधन नसणं, म्हणजे तुमच्यावर कुठलंही बंधन नसणं, म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीनं कसं हवं आहे तसं तुम्ही राहू शकताय, वागू शकताय. यासाठी कशासाठी दिलंय तर हे व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणं हा त्याचा हेतू होता. आता प्रस्ताविकेनं सर्व नागरिकांना विचार म्हणजे तुम्ही तुमचं विचार, तुमचं बोलणं तुम्ही मांडू शकताय. अभिव्यक्ती तसंच विश्वास, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य तुम्हाला प्रदान केलंय. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य प्रदान केलं आहे. आणि स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेत मूलभूत हक्काच्या जे मूलभूत हक्क आहे या हमीच्या स्वरूपात करण्यात आले. मात्र ही स्वातंत्र्य तुम्हाला काय दिलेली नाहीत, अमर्यादित म्हणजे पाहिजे तेवढे दिलेली नाही आहेत. स्वातंत्र्य अमर्यादित दिलेली नाही तर मर्यादित आहेत. अमर्यादित नसून मर्यादित आहेत. बघा आता कोरोना आल्यावर तुम्हाला लगेच जाम केलं का सगळ्यांना, घरात बसवलं तर की नाही, म्हणजे तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर थोडं मर्यादा लावली होती की नाही. आता घरात बसायचं, घर सोडायचं नाही, म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आहे पण कसं आहे अमर्यादित नसून कसं आहे मर्यादित आहे. म्हणजे पर्याप्त बंधने म्हणून घटनेने त्याच्यावर पर्याप्त बंधने टाकली आहेत. त्यामुळं प्रस्ताविकेतील मूलभूत हक्कातील स्वातंत्र्य अमर्यादित नसून कसे आहेत गुणात्मक आहेत. हे लाईन लक्षात ठेवायचं. मूलभूत हक्कातील जी स्वातंत्र्य आहेत ही स्वातंत्र्य अमर्यादित नसून कसे आहेत गुणात्मक आहेत. हे लाईन लक्षात ठेवायची, पाठ करायची. आता समानता समानता म्हणल्यावर बघा, समानता म्हणजे कोणत्याही विशिष्ट गटास विशेष अधिकार उपलब्ध नसणे होय. समानता म्हणजे एकालाच असं हे करायचं असं नाही आहे. प्रस्ताविकेतील सर्व भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता देण्यात आली. त्यामध्ये नागरी, राजकीय, आर्थिक अशी तिन्ही समानतेचा समावेश होतो. नागरी समानता म्हणजे काय बघा, मूलभूत हक्कापैकी पुढील हक्क नागरी समानता प्रदान करतात. म्हणजे कायद्यासमोर समानता, कलम 14 आहे ते पण तुम्हाला पुढे स्पष्ट होईल. कायद्यापुढे समानता म्हणजे एखादा गुन्हा केला तर हे या व्यक्तीने केलाय तर ह्याला दुसऱ्या व्यक्तीने तोच गुन्हा केलाय तर त्याला वेगळी सजा असं नाही. कायद्यापुढे सर्वजण काय समानता आहेत. तसं धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण या आधारावर भेदभावास प्रतिबंध कलम 15 दिले. सरकारी नोकरीमध्ये संधीची समानता, जो शिकलाय ज्यानं त्याचं क्वालिफिकेशन किंवा परीक्षेमध्ये जो मार्क मिळतो त्याला काय समान नोकरीची काय समान संधी आहे, कलम 16. तसंच अस्पृश्यता नष्ट करणे, कलम 17. अस्पृश्यता पाळायची नाही, कलम 17. किताब नष्ट करणे, किताब म्हणजे तुम्हाला पदव्या, राव बहादूर, परत अजून कुठल्या बऱ्याच टाईपच्या असं असतात. तर असल्या टाईपच्या कुठल्याही आता किताब म्हणजे असं दिल्या जात नाही आहेत. असं म्हणजे किताब नष्ट करणे. समानता, राजकीय समानता काय बघा,
घटनेतील 2 कलमे राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, तर कुठल्याही धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र 2 कलमे राजकीय समानता प्रस्थापित करतात. बघा, घटनेतील 2 कलमे राजकीय समानता प्रस्थापित करतात. एक म्हणजे कलम 325. कलम 325 काय करते, तुम्हाला कुठल्या जातीचा, धर्माचा किंवा लिंगानुसार मतदार यादीमध्ये नाव घालायला कोण अपात्र करणार नाही. कलम 325 नुसार तर लोकसभा, राज्य विधानसभाच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीनं होतील. कलम 326. लोकसभा किंवा राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीनं होतील. कलम 326. आता त्याच्यानंतर आर्थिक समानता मार्गदर्शक तत्व, जे मार्गदर्शक तत्वामध्ये कलम दिले, कलम 39 मधील मार्गदर्शक तत्व, पुरुष किंवा महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनासाठी समान हक्क आणि समान कामासाठी समान पेमेंटची सुरक्षा देण्यात आली. म्हणजे स्त्री पुरुष आहे म्हणून वेगवेगळा पगार असं नाही, तर समान कामासाठी समान वेतन, हे आर्थिक समानता कलम 39 नुसार मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेलं आहे. ते पण आपण बघायचंच आहे पुढं. आता बंधुता काय दिले, बंधुता म्हणजे बंधुभावाची भावना. बंधुता म्हणजे बंधुभावाची भावना. घटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून ही बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच कलम 51 काय 51 अ आहे रे आशिष? हॅलो थांब, हॅलो, 51 अ पाहिजे ना ते, ए. तर 51 अ मधील मूलभूत कर्तव्ये अच पाहिजे, 51 ए पाहिजे तिथं किंवा 51 अ पाहिजे. कर्तव्यापैकी एक कर्तव्य असं आहे की प्रत्येक नागरिकांचे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य आहे. 51 अ पाहिजे. तर प्रस्ताविकेमध्ये बंधुतेबरोबर 2 बाबींचे आश्वासन देण्यात आलेलं आहे. सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. सर्व मध्ये बघा, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याला महत्व आहे. आश्वासन देणारी बंधुता, घटनेतील मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये. बघा, मूलभूत हक्क 1 नंबर, 2 नंबर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये यामधील काही तरतुदी व्यक्तीच्या प्रतिष्ठेच्या जपणुकीशी संबंधित आहेत. आता एकता आणि एकात्मता या शब्दाचा अर्थ काय बघा. एकता व एकात्मता, राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे एकता जी आहे, पुढे अनुक्रमे शब्द दिलाय, दिसतोय का अनुक्रमे शब्द? एकता व एकात्मतेच्या अनुक्रमे जे एकता जे आहे ते भौगोलिक आणि एकात्मता आहे ते मानसिक बाजू प्रदर्शित करतात. कलम 1 मध्ये भारतास काय म्हणले, राज्याचा संघ म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यातून स्पष्ट होतंय की घटक राज्यांना, जे घटक राज्य आहेत, जे 28 घटक राज्य आहेत आपली, त्या 28 घटक राज्यातून संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, जेणेकरून भारताची भूप्रादेशिक अखंडता अबाधित राहील. तर एकात्मतेमध्ये राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी आहे. त्यामध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीवाद, भाषावाद, फुटीरतावाद यासारखे अडथळे दूर करण्याचा समावेश होतो. आता प्रस्ताविकेचं महत्व, जी काय आपली प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविकेचं महत्व काय बघायचं आपण. प्रस्ताविका आपली घटना ज्या मूलभूत तत्वज्ञानावर आणि मूल्यावर, म्हणजे राजकीय, नैतिक, धार्मिक ही मूल्य आहेत, या मूल्यावर आधारित त्याचं प्रदर्शन करते. प्रस्ताविका भारतीय जनतेनं स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श, मगाशी बघितलं तर कुठले आदर्श आहेत, तर सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे आदर्श, तसंच आकांक्षा किंवा उद्देश कुठले आहेत, आकांक्षा उद्देश कुठले आहेत, तर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, एकात्मता हे प्रदर्शित करतात. घटनेतील प्राधिकाराचा अंतिम स्रोत काय आहे, तर
भारतीय जनता, घटनेतील प्राधिकारांचा अंतिम स्रोत भारतीय जनता, आपल्या भारतातील लोक आहेत ही या प्रस्ताविकेतून स्पष्ट होत आहे. तर प्रस्ताविकेबद्दलचं मत काय आहेत बघा. विविध वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे मत. मसुदा समितीचे जे सदस्य, मसुदा समितीचे किती सदस्य होते तर 6 सदस्य होते का. मसुदा समितीचे सदस्य त्यातले बघा के मुन्शी यांच्या मते प्रस्ताविका आपल्या सार्वभौमत्व लोकशाही गणराज्याचा काय होरोस्कोप. प्रस्ताविकाला होरोस्कोप असं कोण म्हणलंय. होरोस्कोप म्हणलं तर काय म्हणायचं के मुन्शी. तर दुसरे एक व्यक्ती आहे संविधान सभेचे सदस्य, हे संविधान सभेचे सदस्य आहेत पंडित ठाकूर दास भार्गव यांनी काय म्हणलंय. त्यांचं मत आहे प्रस्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग, प्रस्ताविका घटनेतील सर्वात मौल्यवान भाग असं कोण म्हणले तर पंडित ठाकूरदास भार्गव. तर घटनेचा आत्मा आहे ती, म्हणजे घटनेचा आत्मा आहे ती घटनेची चावी आहे, ते घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी. घटनेचा आत्मा, घटनेची चावी आणि फुटपट्टी असं पण म्हणलेलं आहे. तर घटनेचा भाग, हॅलो, पंडित ठाकूरदास भार्गव यांनीच म्हणलेलं आहे ते पण आत्मा, चावी आणि फुटपट्टी. घटनेचा भाग म्हणजे प्रस्ताविका म्हणजे काय, वरचं पान असतंय त्या आतला पुस्तकाचा भाग हाय का नाही ते बघा. प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही ह्यावर जर विवाद झालता आणि तो विवाद निर्माण झाला आणि घटनेचा भाग आहे का नाही आहे हे सर्वोच्च न्यायालयानं एक केस होती. पहिली केस आहे बेरुबारी युनियन केस 1960. तर काय सांगितलं, प्रस्ताविका घटनेचा भाग नाही. एवढंच लक्षात ठेवायचं त्यात. सर्वोच्च न्यायालय बेरुबारी युनियन केस 1960 प्रस्ताविका घटनेचा भाग नाही म्हणून सांगितलंय. तर ते काय सगळं खालचं बघत बसायचं नाही. त्याच्यानंतरची 2 नंबरची केस आहे केशवानंद भारती खटला 1973. केशवानंद भारती खटला 1973 ह्यामध्ये काय सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तर प्रस्ताविका घटनेचा भाग आहे. पहिली एकच केस आहे 1960 ची, जे मगाशी आता वर बघितली ती काय आहे नाही आहे. तर 73चा केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे. त्याच्यानंतर अनेक बघा 1995 ची एक केस आहे LIC. तर LIC ऑफ इंडिया केस 1995 प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचं सांगितलंय. प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचं सांगितलंय. प्रस्ताविका जरी घटनेचा प्रस्तावना असली, म्हणजे जरी वरचं पान जरी हे असले तरी संपूर्ण घटनेनंतर अगोदर घटना लिहिल्या आणि लास्टला काय केलंय ते घटनेनंतर अधिनियमित करण्यात आलेले, म्हणजे संविधान सभेनं स्वीकारलेल्या घटनेच्या तरतुदीशी प्रस्ताविका सुसंगत असावी यासाठी तसं केलेलं आहे. ते घटना निर्माणकर्त्यांनी सुद्धा प्रस्ताविकेस घटनेचा भाग असल्याचं मांडलंय. ज्यांनी घटना निर्माण केली त्यांनी सुद्धा काय सांगितलंय, घटना निर्मात्यांनी सुद्धा प्रस्ताविकेस घटनेचा भाग असल्याचं मांडलं होतं. मात्र प्रस्ताविकेबद्दल पुढील 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोत नाही व त्यावर प्रतिबंध आणत नाही. बघा, प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्रोत नाही व त्यावर प्रतिबंधी आणत नाही. तसंच प्रस्ताविका सर्वात महत्त्वाची पुढची लाईन आहे न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे तिच्यातील तरतुदीचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही, म्हणजे न्यायालयात जाता येत नाही. प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही हे एक लाईन लक्षात ठेवायची. प्रस्ताविकेत सुधारणा मगाशीच बघितलं, घटनेच्या कलम 368 काय आहे तर घटना दुरुस्ती आहे. कलम 368 घटना दुरुस्तीचं कलम आहे. तर प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का, ह्या प्रस्ताविकेमध्ये
दुरुस्ती करता येऊ शकते का? तर मुद्दा प्रथम केशवानंद भारती केस निर्माण झाला आणि सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे. केशवानंद भारती 1973चा आपण खटला बघितला. केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं की प्रस्ताविका ही घटनेचा भाग असल्यानं तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. मात्र मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. मूलभूत जी संरचना आहे त्यात बदल करता येणार नाही. प्रस्ताविकेत आतापर्यंत किती वेळा सुधारणा केल्या तर फक्त एकदाच. प्रस्ताविकेमध्ये फक्त एकदाच सुधारणा करण्यात आलेली आहे. ती म्हणजे 42वी सुधारणा 1976 अन्वये घटनेत 3 शब्द टाकल्यात. एक म्हणजे समाजवादी, दुसरा धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 शब्द याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारल्यात. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकल्यात. आणि अशा रीतीनं आजचं लेक्चर संपलंय. राज्यघटनेचं प्रस्ताविकेवर लेक्चर संपलंय. लेक्चर कसं वाटलं ते कळवा. आवडलं असेल तर पुढं नक्कीच पाठवा. तर आजचं लेक्चर